आज असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचाच घटक आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहेत. अकोल्याची जागा त्यांनी लढावी असा सुद्धा आग्रह आमचा आहे. ते माझी असणारी या सगळ्या पक्षांना ऑफर आहे की अकोला हा काय फार महत्त्वाचा नाही. मी लढलो काय न लढलो काय फार फरक पडत नाही. ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचं आहे त्यांनी असं लढावं. त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही असं काम करू. परंतु तुमचा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो तरी असणारा बाहेर पडू द्या. मी त्याच्यातला असणारा किंवा वंचित ही काही टार्गेट नाही त्याच्यामधलं. किंवा तुमचं आणि काँग्रेस म्हणजे काय झाले ती सांगावं. ॲटलिस्ट काँग्रेसबरोबर तुमचं काही झालं नसेल हे मी समजू शकतो. पण NCP बरोबर तुमचा काय सीट शेअरिंगचा समझोता झाला आहे तो तरी असणारा शिवसेनेनी लोकांना सांगावं. तसं आमच्याबरोबरचा असणारा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तो त्यांनी कबूल केला आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे की या दोघांबरोबर शिवसेनेचं झालं नाही तो 24 जागा ते लढतील, 24 जागा आम्ही लढू. अकोल्यामधून तुम्ही लढणार का? म्हणजे त्यांनी तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की कोणी लढावं, कुठल्याही पक्षाने लढवावं त्याच्यामध्ये. काय सर, पण त्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. ते म्हणतात की ते माझा विश्वास आहे जो कोणी लढेल त्याला जिंकून आणेल मी. हे जबाबदारी तुमच्यावरती आलं. ते माझ्यावरती जबाबदारी नाही, पण त्यांनी अकोल्याचं बाऊ करून त्यांनी असणाऱ्या स्वतःवरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, सीट शेअरिंगच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या सीट शेअरिंगच्या जबाबदाऱ्या आजपर्यंत पार का पाडल्या नाहीत याचं कुठेतरी प्रामाणिकपणे त्यांनी जनतेला सांगावं. एवढीच आमची असणारी इच्छा आहे. नाही तर त्यांनी सरळ सांगावं 24 जागा ते लढतील, 24 जागा आम्ही लढतो. मोकळं झालं. 9 जानेवारीला बैठक आहे दिल्लीमध्ये. उद्या तुम्हाला याचं काय आमंत्रण? मी तर आपल्या समोरच आहे. दिल्लीच्या बैठकीचं काही आमंत्रण आले? कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत म्हणजे जयंत पाटील, सुप्रिया सुळे तिकडून 2 नेते आणि तुमच्या शिवसेनेचे 2 नेते, तसं तुम्हाला कोणाला आमंत्रण आले का उद्याच्या बैठकीत? नाही, आम्हाला कोणालाच आमंत्रण आले.